आंबेगाव शिरूर या विधानसभा मतदारसंघामधील युवकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित शिरूरचे माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले आपण सर्व मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार आणि सहकारी मित्रांनो, आज या मेळाव्याचं आयोजन इथे केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये अनेक वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडायचं काम आपल्याला करावं लागतं. लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करून आपल्या उमेदवाराला आणि आपल्या पक्षाला त्या ठिकाणी निवडून आणायचं आणि त्याच्यासाठी आपण सगळे तरुण आणि ज्येष्ठ सगळेजण प्रत्येक निवडणुकीमध्ये घरोघर जाऊन प्रचार करतो आणि आपल्याला यशही मिळतं. पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी येतो की आता मी 7 वेळा आमदार झालो, 3 वेळा मंत्री झालो, एकदा विधानसभेचा अध्यक्ष झालो, 5 वर्ष सत्तारूढ पक्षात आमदार म्हणून राहिलो, 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये आमदार म्हणून राहिलो आणि आता नुसतं इथंच नाही तर कुठल्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर कार्यकर्ते मोठ्या अभिमानानं सांगतात की साहेब, एवढी कामं तुमच्या काळामध्ये झाली. कामांची यादी पण आहे माझ्याकडे, पण ती सगळी कामांची यादी वाचण्याच्या आधी माझ्या मनात प्रश्न येतो की आपल्याला जर आपण एवढी कामं जर केली तर मतासाठी आपल्याला दारोदार का फिरावं लागतं. आणि लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटलं की हे जे सोपस्कार आहे ते सोपस्कार पुरे करावे लागतात आणि त्याच्यामधून आपण लोकांच्याकडून त्यांचा कौल मागत असतो आणि तो कौल घेऊन मग पुन्हा काम करायचं. मी या निमित्तानं सांगतो की मी 7 वेळा आमदार झालो, तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं. हे मुद्दाम मी कोणासाठी सांगतो, तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना सगळ्यांना माहिती आहे, पण जे नवीन तरुण आहेत, ज्या नवीन तरुणी आहेत, त्यांना कदाचित हे माहिती आहे की नाही मला माहिती नाही की 35 वर्षापूर्वी आंबेगाव तालुका कसा होता. म्हणजे ज्यांचा त्यावेळेला जन्मही झालेला नव्हता,
किंवा 4-5 वर्षाचे असतील, त्यांनी त्यावेळेचा तालुका आणि आजचा तालुका हा पाहिलाच असेल. आणि म्हणून सगळ्यांच्या पर्यंत हा विषय गेला पाहिजे म्हणून आपण पुस्तक रूपानं, भाषण रूपानं हे सगळं लोकांच्या समोर मांडत असतो. आपल्याला माहिती आहे, मी 40 वर्ष पवार साहेबांच्या बरोबर काम करत होतो. 35 वर्ष आमदार म्हणून, 5 वर्ष त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून. आणि त्यावेळेला माझं वय होतं 25 वर्षाचं. 25व्या वर्षी मी ज्यावेळेला कामाला लागलो त्यांच्याबरोबर, तेव्हापासून तर आजपर्यंत जेही राजकारण केलं असेल ते राजकारण विकासाचं राजकारण आणि समन्वयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मला राजकारणामधून दुसरं काही मिळवायचे अशी काही परिस्थिती नाही. आज सुद्धा मी विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहणार आहे. तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असला तर. आणि असं नाही की मला 7 वेळा आमदार झालो, आणखीन एकदा आमदार व्हायचं. परंतु गेल्या 35 वर्षात आपण जी विकासाची कामं केली त्याच्यातली काही कामं शिल्लक राहिलेली आहेत. मग आदिवासी भागातल्या लिफ्ट इरिगेशन असतील, सातगाव पठारची पाण्याची योजना असेल, लोणी धामणीचा प्रश्न असेल, शिरूर तालुक्यातले प्रश्न असतील, आदिवासी भागातल्या लिफ्ट योजना असतील, या सगळ्या योजना करायच्या आहे. बाकीचा भाग कदाचित जो भाग नदीच्या कडेला आहे, कॅनॉलच्या कडेला आहे, त्या कुटुंबाला काही अडचण नाही. आणि नुसतं मीच नाही, तुम्ही सुद्धा फिरत असाल त्यावेळेला आजचा आपला शेतकरी किती बदलला याचं उदाहरण बघायचं असलं तर गावागावामध्ये शेतकऱ्यांनी बांधलेली घरं, त्याला घरं नाही म्हणते, बंगले. आणि एवढे मोठे मोठे बंगले ग्रामीण भागातल्या लोकांनी बांधले आणि त्यांच्या दारासमोर गाडी उभी आहे, त्यांच्या घरामध्ये सगळ्या सुविधा आहेत, त्यांची मुलं शिकलेली आहेत आणि अजूनही पुढं काहीतरी करून दाखवायची एक मनापासूनची भूमिका त्या लोकांची आहे. त्याच्यातून जर काही लोक राहिले असतील आणि राहिलेच आहेत तर आपल्याला हे सगळं काम पुढच्या काळामध्ये करायचं आहे. आणि हे जर काम पूर्ण करायचं असेल तर तुम्ही मला 8व्यांदा निवडून द्या. आता घेतलेला वसा हा मध्येच टाकता येणार नाही, पण ही जी कामं पूर्ण करायची आहेत आपल्याला, ह्याच्यासाठी विधानसभेत गेलं पाहिजे. विधानसभेत मी अगदी 90 साली निवडून गेलो त्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून मी विधानसभेमध्ये बोलायला लागलो, प्रश्न मांडायला लागलो. आणि प्रश्न मांडताना फक्त तालुक्याचेच प्रश्न नाही तर राज्याचे प्रश्न, कारण आमदार हा काही एका तालुक्याचा नसतो, तो राज्याचा आमदार असतो. तो मंत्री हा राज्याचा मंत्री असतो, एका जिल्ह्याचा मंत्री नसतो. आणि म्हणून त्याच्यामधून
मग अनुभव येत गेला आणि शेवटी 95 साली ज्या वेळेला मनोहर जोशी साहेबांचं सरकार आलं त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेने मला सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार दिला. हा पुरस्कार बाहेरचा कुठल्या संस्थेचा नाही आहे. हा पुरस्कार विधानसभेने दिलेला पुरस्कार आहे आणि त्याच्यामधून मग आपली एकदा ओळख लोकांना पटली, आपलं एकदा स्टेटस लोकांना कळलं की मग अधिकारी काय, मंत्री काय, आणखीन कोण काय, पत्रकार काय, ते सगळे लोक आपल्याला त्या ठिकाणी मान द्यायला लागतात. गरिबी हटवायची, गरिबीचा प्रश्न होता, गरिबी हटवायची. त्यावेळेला अजितदादा, मी, जयंत पाटील, RR पाटील, दिग्विजय खानविलकर असे आम्ही अनेक तरुण आमदार होतो. ज्यावेळेला मी आमदार झालो त्यावेळेला मी 34 वर्षाचा होतो आणि त्यावेळेला मी 34 वर्षाचा असताना आमदार झाल्याच्या नंतर मग हे आपले सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला सुरुवात केली. आता लोक म्हणतात तुम्ही पवार साहेबांना सोडला. ठीक आहे, तो एक सामुदायिक निर्णय होता, तो एकट्या दुकट्याचा निर्णय नव्हता. आम्हाला कुठली ईडीची नोटीस नाही. मी आधीही सांगितलंय पहिल्या दिवशी, इन्कम टॅक्सची नोटीस नाही, CBIची नोटीस नाही, कुठल्याही एजन्सीची नोटीस नाही. म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी साहेबांना सोडून आम्ही इकडं तिकडं गेलो असं नाही. तर ज्या वेळेला पहिली मीटिंग झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54 आमदार त्या मीटिंगला हजर होते आणि त्या मीटिंगमध्ये मग हा निर्णय घेतला गेला. आता त्याच्यातले काही गेले परत आणि आम्ही काही लोक मंत्रिमंडळात गेलो. आता हे क्लेशदायकच होतं, आमच्या दृष्टीने क्लेशदायक होतं आणि साहेबांच्या दृष्टीने क्लेशदायक होतं, पक्षाच्या दृष्टीने क्लेशदायक होतं. कारण आमचे संबंध तसं पाहिलं तर कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटलांपासून पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे संबंध राहिले आणि त्याच्यामधून एकमेकावरचं प्रेम त्या ठिकाणी होतं. मग सोडलं का, तुम्ही असा निर्णय का घेतला, तर मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या डिंबे धरणामध्ये 13 TMC पाणी राहतं आणि 13 TMC पैकी धरण जर या बाजूला असेल तर धरणाच्या या बाजूला डोंगर आहे. या डोंगरामध्ये बोगदा करून पाणी पलीकडच्या धरणामध्ये न्यायचं ही मूळ योजना होती. मी नाव घेत नाही की अमक्यामुळं का तमक्यामुळं, ही सरकारची योजना होती असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणा. आणि तो बोगदा ज्या साईजचा म्हणजे वरती घेतला असता तर वरचं जेवढं पावसाळ्यामध्ये धरणातून वाहून जाणारं पाणी आहे तेवढंच गेलं असतं. पण बोगदा जर तळालाच घेतला तर अख्खं धरण 3 महिन्यामध्ये खाली झालं असतं आणि 3 महिन्यामध्ये जर धरण खाली झालं असतं तर आपला तालुका पुन्हा, आपला भाग शिरूर पुन्हा दुष्काळी झाला असता, पूर्वीसारखा जो तुम्ही पाहिलेला नाही, आमच्यातल्या सुद्धा काही लोकांनी पाहिला असेल. 72च्या दुष्काळात गावडेसाहेब शिरूरला रोजगार हमीवर किती लोक जात होते रोज? 80,000 लोक रोजगार हमीच्या कामावर जात होते 80 सालामध्ये.
72 सालामध्ये. आणि हे गेलेले लोक इतक्या गरिबीमध्ये काम करत होते. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आज पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बागायती तालुका कुठला असेल तर तो शिरूर तालुका आहे. पण शिरूरला डिंब्याचंही पाणी मिळते, शिरूरला कुकडीचंही पाणी मिळते, सासकामांचंही पाणी मिळते, घोड धरणाचंही पाणी मिळते. आणि या सगळ्या धरणाचं पाणी तिथं शिरूरमध्ये आल्यामुळं तिथला शेतकऱ्यांचा दुष्काळ संपला. सगळ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ऊसाची लागवड वगैरे वगैरे, दूध दुभतं सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी झालं. आणि मग त्याच्या आधी नोकरीसाठी जे पुण्या मुंबईला आपले बापजादे जात होते त्याच्याऐवजी मुंबईवरून लोक आता इकडं गावाकडे यायला लागले आणि गावाकडे घरं बांधायला लागले. ही आपल्या तालुक्याची परिस्थिती आहे. हा इतिहास आहे. हा इतिहास माहिती पाहिजे. नुसतं दिलीप पाटलांनी काय केलं, दिलीप पाटलांनी काय केलं हे महत्त्वाचं नाही, तर हा इतिहास सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि मग दुसरा मुद्दा काय होता की पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर आपल्या धरणातलं पाणी जे आहे, पाणी धरण भरल्यानंतर जास्तीचं पाणी खाली वाहून जातं. आणि नंतर ज्यावेळेला मग उन्हाळा येतो त्यावेळेला आपण या ह्या 2 तालुक्यामध्ये, आपल्या एकट्या तालुक्यात नाही, या 2 तालुक्यामध्ये जुन्नर, पारनेर आणि आंबेगाव या 3 तालुक्यामध्ये 65 बंधारे आपण बांधलेले आहेत. आणि शिरूर, आणि त्याच्यामध्ये जेव्हा लागेल तेव्हा पाणी सोडायची आपण व्यवस्था करतो. करतो की नाही करतो? हातवर करून सांगा मला, करतो की नाही करतो? मग असा निर्णय घ्यायला निघाले होते सरकारमधले लोक की पावसाचं पाणी एकदा बंधाऱ्यात तुम्हाला मिळालं की परत आवर्तन द्यायचं नाही. आज आपण किती आवर्तन देतो? पावसाळ्यात आलेलं एकदा, आणि नंतर आणखीन 2 आवर्तनं देतो, आणि 3 आवर्तनं आल्यानंतर आपली शेती बागायती राहते. आणि ही बागायती असलेली जी शेती आहे त्याच्यावर आपण आपला उदरनिर्वाह चालवतो, त्याच्यावरून आपण आपली मुलं वगैरे शिकवतो. आता त्याच्यासाठी मी निर्णय घेतला. असं नाही की आधीच्या काळात प्रयत्न नव्हता केला, आधीच्या काळातही प्रयत्न केला होता. जयंत पाटील ज्या वेळेला इरिगेशन मिनिस्टर होते त्यावेळेला मी हे होऊ नये म्हणून प्रयत्न करत होतो. परंतु दुसरे काही जरा शक्तिमान लोक होते, माझ्यापेक्षा भारी पडले आणि त्यांनी तो निर्णय फायनल केला. मग आता गेल्या 1-1.5 वर्षाच्या याच्यामध्ये की बाकीची विकासाची कामं किती 1000 कोटी रुपये आणून वाटले. कोणत्याही गावाला विचारलं तर कोण म्हणताय मला 5 कोटी मिळालं, कोण म्हणताय मला 10 कोटी मिळालं, कोण म्हणताय मला 35 कोटी मिळाले. असे सगळ्यांना पैसे, म्हणजे केवळ अजितदादा होते म्हणून सगळ्यांना जेवढे पाहिजे तेवढे आणि जेवढे मागून तेवढे पैसे देण्याचं काम अजितदादांनी केलं. आणि म्हणून आज आपल्याकडे हे विकासाचं काम केलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं वारं होतं. आरक्षणाचा मुद्दा चालू आहे. मराठी समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, तरुणांना वाटतं आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्हाला नोकरी मिळत नाही, ओबीसीला वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ते आरक्षण आदिवासीमधून मिळालं पाहिजे. धनगर समाजाला पण तसंच वाटतं. आणि मुस्लिम समाजाच्या मनात तर इतकी भीती निर्माण झालेली आहे की आम्ही या देशात राहू का नाही राहू अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. पण
देशाचं राज्याचं मी बोलत नाही, तुमच्यासमोर मांडत नाही. आपल्या तालुक्यामध्ये जर सगळे समाज, सगळ्या जातीपाती आपण जर एकत्र राहिलो नाही तर चुकीच्या लोकांच्या हातात कारभार गेल्यानंतर काय होईल मला माहीत नाही. मी आमदार असलो काय, मी आमदार नसलो काय, मला काही फरक पडणार नाही व्यक्तिगत जीवनामध्ये. पण आपल्या भागाचे हे जे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या वेळेला कोणत्याही परिस्थितीत निवडून आलंच पाहिजे. आता फिरणारे लोक खूप आहेत, अफवा पसरवतात. कोण म्हणतं मानसिंग पाटील काहीतरी तुम्हाला उपाधी लावून टाकली. मलाही सांगतात पवार साहेबांना फसवलं. ठीक आहे, पवार साहेबांनी आमचे जे काही संबंध आहेत ते संबंध मी इथं जाहीरपणानं तुम्हाला नाही सांगू शकणार आणि ते कायम आमच्या हृदयातच त्या ठिकाणी राहतील. आता आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला सहकारी संस्था आपण किती काढल्या. आज आपल्याकडे शरद बँक आहे, मार्केट कमिटी आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे, पराग कारखाना आहे, खरेदी विक्री संघ आहे आणि अशा सगळ्या संस्थांमधून आज किती मुलं काम करतात माहिती आहे? किमान 2000 मुलं काम करतात. देवेंद्र शेठची डेअरी आणि मोरट्यांची चॉकलेटची फॅक्टरी. तुम्ही मला सांगा, मी काय उद्योगपती नाही, मी काय परदेशी गुंतवणुकीची भाषा कधी केली नाही, पण या तालुक्यातल्या तरुण पिढीला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच संस्था निर्माण करून त्याच्यामधून आज आपल्याला तरुणांच्या हाताला काम देण्याच्या संदर्भामध्ये एक भूमिका आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आपण शिक्षणाची व्यवस्था केली. कारखान्याच्या बाजारभावाचं नाही सांगत, आता मी जाऊ ते सोडून देतो. पण कसं आहे, संस्थांना आपण पोटच्या मुलासारखं जपलं पाहिजे आणि आम्ही ते करत आलो म्हणून आपल्या संस्था म्हणून देशामध्ये पहिला नंबर आपला येतो. पण काही लोक काय करतात की 3200 नाही 3500 मिळायला पाहिजे होता, हे का नाही करत, ते का नाही करत, ते का नाही करत. अरे बाबा, तुम्हाला 10 वर्ष चेअरमन पदाची संधी दिली, मार्केट कमिटीला 8 वर्ष सभापती म्हणून तुम्ही राहिला, संस्था कशा चालवायच्या तुम्हाला माहिती आहे. पण अशा प्रकारचं एक दूषित वातावरण तयार करायचं आणि त्या दूषित वातावरणामध्ये जसं काही यांनी या संस्था घरच्याच आहेत असं समजलं. मी तर सांगतो याच्यातली एक सुद्धा संस्था आमच्या मालकीची नाही. या सगळ्या संस्था लोकांच्या मालकीच्या आहेत, शेतकऱ्यांच्या मालकीच्या. तुम्ही सांगाल तर उद्या आम्ही या सगळ्या संस्थांमधून बाहेर पडू. काय चालवायचं, चालवता यायचं नाही असं नाही, पण तिथं काही धोरणं ठरलेली, ध्येय ठरलेली.
आणि या ध्येय धोरणाच्या आधारे आपण त्या ठिकाणी पुढे जातो. आता तुम्ही मला सांगा, मी शिक्षण मंत्री होतो 1999 साली, पहिल्यांदा मंत्री झालो तेव्हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो. त्यावेळेला आपण काय केलं? त्यावेळेला आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. त्यावेळेला आपण पॉलिटेक्निक काढलं अवसरीला. त्यानंतर आपण गोडेगावला ITI काढलं. म्हणजे जे कंपन्यांना कुशल तंत्रज्ञान लागतं ते कुशल तंत्रज्ञान नुसता 12वी पासचा बायोडेटा घेऊन समोर जाण्यापेक्षा इंजिनिअरचा बायोडेटा घेऊन एखाद्या कंपनीत गेला तर कदाचित विचार त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मग त्याच्यामधून या सगळ्या आपण संस्था तयार केल्या आणि याच्यामधून मुलांना तांत्रिक शिक्षण दिलं. तुम्हाला सांगू की इंजिनिअरिंग कॉलेज, आणि हे सरकारचं आहे, याच्यात आमचा कुटुंबाचा काही संबंध नाही. हे इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, ITI प्रत्येक गोष्ट सरकारची आहे. सहकारी संस्था सगळ्या तुमच्या मालकीच्या आहेत. आमच्या मालकीचं काही नाही त्याच्यामध्ये. पण 40 वर्ष मेहनत करून आपण या संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यातून फायदा आज लोकांना त्या ठिकाणी होतो. इंजिनिअरिंग कॉलेजमधून आजपर्यंत किती मुलं इंजिनियर झाले असतील? 6,000 मुलं आणि मुली इंजिनियर झाले. मग कोणी पुण्याला गेलं, कोणी मुंबईला गेलं, कोणी लंडनला गेलं, अमेरिकेला गेलं, जर्मनीला गेलं. काही लोकांनी नोकऱ्या पकडल्या, काही लोकांनी कंपन्या काढल्या आणि त्याच्यातून कुटुंबाचा उद्धार झाला. कुटुंबाचा उद्धार करायचा याचा अर्थ तुमच्या डोक्यावरची शेणाची पाटी माझ्या डोक्यावर घ्यायची हे नाही आहे. तर तुमच्या कुटुंबामध्ये एक जरी माणूस शिकला तरी तो शिकलेला माणूस त्या कुटुंबाला पुढं नेऊ शकतो आणि त्याच्यासाठी ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी दूर करायच्या असतात. आता पॉलिटेक्निकच्या बाजूला एक सभागृह बांधलं आपण. पाहिलं का तुमच्यातल्या काही लोकांनी? किती लोकांनी पाहिलं? हातवर करावं. आता वाढलाय नंबर. नसेल पाहिलं तर अजून बघून या. 14.5 कोटी रुपये लागले आणि 14.5 कोटी रुपयामध्ये एअर कंडिशन सभागृह अवसरीला बांधलं. सरकारचा नियम असा आहे, एका विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज. आपण पुणे जिल्ह्यामध्ये दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आणि पुण्याचं इंजिनिअरिंग कॉलेज COEP आणि आपलं इंजिनिअरिंग कॉलेज हे दोन्हींची तशी बरोबरीच आहे. आपण तर मागं नाही त्याच्यामध्ये. लोक तसा त्याला दर्जा देतात, त्याला मान देतात आणि त्याच्यातून ही मुलं ज्यावेळेला इंजिनिअरिंग झाली, आता तिथे एक सभागृह 14.5 कोटी रुपयाचं बांधलं. 1000 लोक तिथे बसतील अशी तिथं कपॅसिटी आहे. खरं तर आपण हा मेळावा तिकडे घेऊ शकलो असतो, पण काही वसूलत, काही मी माझ्या जीवनामध्ये एक रेष आखलेली आहे की राजकीय कार्यक्रम सरकारच्या शिक्षण संस्थेत करायचा नाही. आणि म्हणून आज आपण तिकडे गेलो नाही आणि म्हणून आपण बाकीचे कार्यक्रम आपण तिथे केले. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला असेल, बाकीच्या गोष्टी केल्या असतील, पण राजकारण आहे याच्यामध्ये, निवडणुकीचं राजकारण आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण इकडं जमलो आणि ते अतिशय सुंदर असं सभागृह बांधलं. आता कोणाला माहिती नाही ते आम्ही त्याला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळकेंचं नाव दिलं आहे.
आता शांता शेळके किती जणांना माहिती आहे? बऱ्याच लोकांना माहिती आहे. एक ज्येष्ठ कवयित्री महाराष्ट्रामधली, काही काळ आपल्या मनसरला इथं राहिल्या त्या, आणि जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून किरण सारखी माझ्या मागे लागली होती की शांताबाई शेळकेंचं काहीतरी स्मारक करा, स्मारक करा, स्मारक करा. आता मनसरला स्मारक करायचं तर जमीन कोण देणार? आणणार कुठून जमीन? आणि मग ते जे सभागृह ऑलरेडी बांधलेलं होतं त्या सभागृहाला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं नाव द्यायचा निर्णय आपण केला. कोणाचंही देता आलं असतं, एखाद्या राजकीय माणसाचं नाव देता आलं असतं, पण शांताबाईंच्या नावानं मी त्यांचा विद्यार्थी आहे, मी त्यांच्या हाताखाली शिकलो आहे, पण त्यामुळं आज एक त्यांच्या रूपानं एक स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं. हॉस्पिटलच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे, आपलं उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं आहे. आणखीन एक 100 बेडच्या हॉस्पिटलचं काम चालू आहे तिकडं, काय स्वामीच्या तिकडं रामडे मळ्याच्या तिथं. ते 100 बेडचं हॉस्पिटल होणार आहे. ते ज्या वेळेला हॉस्पिटल 100 बेडचं हॉस्पिटल होईल त्यावेळेला गावातलं हॉस्पिटल आहे ना हे फक्त महिलांसाठी असेल आणि तिकडं बांधलेलं हॉस्पिटल हे पुरुषांसाठी असेल. ही भूमिका आपली त्याच्यामधली आहे. धरणाच्या संदर्भात, बंधाऱ्यांच्या संदर्भात, कॅनॉलच्या संदर्भात बरेच प्रश्न आहेत आणि बरेच प्रश्न सोडवलेत आणि बरेच प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, काहीही झालं तरी डिंबे धरणातलं पाणी आणि आपल्या बंधाऱ्यातलं पाणी सुरक्षित ठेवल्याशिवाय मी एक मिनिटसुद्धा शांत बसणार नाही. ही भूमिका त्याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि हे काम आपण करतो. आदिवासी भागामध्ये आपण आश्रमशाळा बांधल्या, निवासी शाळा, आदिवासी मुलांना सगळं मोफत, कपडे मोफत, जेवण मोफत, राहणं मोफत, सगळं झालं. एक इंग्रजी मीडियमची शाळा बांधली आदिवासी मुलांकरता फक्त, तसंच गोडेगावला सगळं मोफत. आणि तुम्हाला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमची आश्रमशाळा फक्त आंबेगावला आहे आणि दुसऱ्या कुठे. ज्या समाजाच्या जमिनी गेल्या त्याच्यावर आपण धरण बांधलं, त्याच्यावर आज आपण बागायतीच्या गोष्टी करतो. त्या समाजाला आपण असंच सोडून द्यायचं का? त्या समाजाला सुद्धा त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. भीमाशंकर कारखान्याने पण शाळा काढली, कॉलेज काढलं. का काढलं कॉलेज? मनसरला होतं ना कॉलेज. पण बाबळपासूनच्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या मुलींना एसटीने जर अण्णासाहेब आवटे कॉलेजला यायचं असेल तर एक तर भीती आणि एक तर खर्च हे परवडत नव्हतं. आणि म्हणून शिक्षण मंत्री मी असताना या तालुक्यामध्ये पाबळला 100% अनुदानित कॉलेज दिलं, जेणेकरून तिकडच्या मुलींना तिकडंच शिक्षण मिळेल. आणि कारखान्यावर एक नवीन कॉलेज काढलं, ते कारखाना चालवतो त्याच्यामध्ये. आता जसं अण्णासाहेब, आपण जसं इथं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजवर सभागृह बांधलं, तसं आपल्या अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या मुलांना कॉलेजवर सभागृह नाही. तर तिथंसुद्धा आता सध्या 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि 2 कोटी रुपये उपलब्ध करून देऊन ते सभागृह आपण त्या ठिकाणी करतो. हा डिंब्याचा डावा कालवा आहे ना, डिंब्याचा डावा कालवा माहिती आहे ना.
माळूंगवरून जाणारा, त्याला दुरुस्तीसाठी काल अर्थमंत्र्यांनी 68 कोटी रुपये मंजूर केले. आणि त्याचं कारण असं आहे की आज जो कालवा आहे त्याची जेवढी क्षमता आहे त्याचा 50%नेच तो चालतो. आता हे 68 कोटी रुपये खर्च केले आणि त्या कालव्याची वहन क्षमता जर वाढली, डबल झाली, तर कदाचित हा बोगद्याचा प्रश्नसुद्धा मागे पडेल, तो आपल्याला करावा लागणार नाही. हे त्याच्यामधलं एक सूत्र आहे आणि ते काम आपण त्या ठिकाणी करतो. सरकारने कर्जमाफी केली, काही लोकांना मिळाली, काही लोकांना मिळाली नाही. सरकारने आणखीन एक निर्णय काल घेतला की आदिवासी भागामध्ये पाऊस पडतो, फक्त भात पिकतो तिकडं, हिरडा असतो, पण त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं काही भागत नाही. म्हणून काल आम्ही एक निर्णय घेतला की आंबेगावच्या आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक लावायचं आणि त्याच्यासाठी सरकारने 1,20,00,000 रुपये मंजूर करून दिले. आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरी यावी येते की नाही येते हे पाहण्यासाठी काही कार्यकर्त्यांना आधी आम्ही महाबळेश्वरला पाठवलं, त्यांना तिथे राहा म्हटलं 8 दिवस, सगळं समजून घ्या. आणि समजून घेतल्यानंतर त्याची सुरुवात आपण केली. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी लावली, त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक या आपल्या भीमाशंकरच्या पट्ट्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यायचं आणि त्या लोकांना एक उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं, ही भूमिका त्याच्या पाठीमागं आहे. आता सरकारने काही निर्णय घेतले, काही महिलांसाठी घेतले, तुमच्यासाठी काही निर्णय घेतलेत, काय माहिती आहे का? लाडकी बहीण आले का? पैसे आले खात्यात? अरे काय झालं, खात्यात पैसे आले का नाही आले? मग हात वर करा ना ज्यांच्या खात्यात आले त्यांनी. कारण नसले आले तर माझ्या ऑफिसमध्ये येऊन इथं सांगायचं, माझं ऑफिस त्याची काय अपूर्तता असेल ती पूर्तता करून घेऊन शेवटच्या महिलेला त्याचे पैसे मिळवून देईल. हे तुम्हाला मी आज मुद्दाम या ठिकाणी सांगतो. आज आमच्या सगळ्या ज्या मुली आहेत, या मुलींना आता पूर्वी फी होती, नंतर मी शिक्षण मंत्री झाल्यावर निम्मी फी कमी केली, निम्मीच फी ठेवली आणि आता सरकारने निर्णय घेतला की मुलींना आता 100% फी माफ. कुठल्याही मुलीचं शिक्षण केवळ आईवडिलांची ऐपत नाही, म्हणून कुठल्याही मुलीचं शिक्षण थांबता कामा नये, ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. वीज बिल माफी केली, आली का? बिलं आली? आली असतील नाही कशी? सरकारने निर्णय घेतला की ज्याच्याकडे 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतची मोटर आहे त्याला 0% बिल. हे इथून पुढचं आणि मागचं थकलेलं असेल तर ते सगळं माफ. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा जो निर्णय आहे, हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला पुढं काम करायचं. मी आता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की आपण थोडं जरा 2 मिनटं शांत बसा. मी तुम्हाला सांगतो की आता आपण निवडणूक कशी लढायची. हल्ली हा सोशल मीडिया फार जोरात आहे, कोणी काही कुठूनही पाठवतं.
मी गृहमंत्री असताना त्या उत्तर पूर्वेकडच्या राज्यात नागालँड, मणिपूर वगैरे तिकडे एका मस्जिदीला आग लावली म्हणून एक व्हिडिओ याच्यामध्ये वर्तमानपत्र म्हणजे त्या सोशल मीडियावर आणि टी व्हीवर आला. त्याच्यातून दंगल झाली. कुठं? मालेगावला दंगल झाली, अमरावतीला दंगल झाली, मराठवाड्यात काही ठिकाणी दंगल झाली. मी गृहमंत्री म्हणून तिथं पोचलो, सगळ्या ठिकाणी कंट्रोल केला आणि नंतर या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळेला कळलं की ही दंगल भारतात झालीच नाही. दंगल नाही म्हणजे आग लावली आणि मग दंगल झाली. ही आग भारतात लावलीच नाही, पण फक्त सोशल मीडिया किंवा टी व्हीवरच्या बातमीवरून जर समाजामधले लोक हिंदू मुस्लिम एकमेकाच्या समोर येऊन लढणार असतील तर पुढं आपलं काय होणार हा खरा प्रश्न त्याच्यामधून आहे. म्हणून आता या जातीपातीच्या नावाने खूप प्रश्न चर्चेत आहेत. त्यामुळे निवडणूक लढवायची असेल तर कृपया सोशल मीडियावर आलेल्या या चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि त्याला उत्तर पण द्यायची गरज नाही. एखादं चुकीचं असेल तर त्याला तुम्ही हे करू शकता, पण असं जातीपातीचं राजकारण होता कामा नये. आज एका बाजूला जरांगे, आज दुसऱ्या बाजूला हाके, तिसऱ्या बाजूला आणखीन कोणीतरी काही ना काहीतरी चाललं. आपण राहतो ना सगळेजण इथं. आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आपण राहतोय. मग आदिवासी राहतोय, मराठा राहतोय, ओबीसी राहतोय, मुस्लिम राहतोय, ओबीसी राहतोय, सगळ्या जातीचे लोक राहतात. पण कधी काही असं घडलेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा घडू देणार नाही याची काळजी तुम्ही त्या ठिकाणी घ्या. हा आरक्षणाचा मुद्दा हा फार गाजवला जाणार आहे आणि गाजवला जाणार असल्यामुळे याचे काय परिणाम होतील आणि काय परिणाम होणार नाही हे आज सांगता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठं माहीत होतं अशी एकतर्फी निवडणूक त्या ठिकाणी होईल म्हणून. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं सगळं शक्तिबळ असताना या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 आमदार आपले असताना सुद्धा आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला नाही. म्हणून आता पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना विशेष करून तरुण पिढीला जास्त काळजी याची घ्यायला पाहिजे आणि ती काळजी घ्यायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा आणि तेच काम महत्त्वाचं. 42 गावातून किती लोक आले हातवर करा. बरं, आता काही विरोधी लोक सांगतात म्हणजे बातमी पसरवतात की यावेळेला दिलीप वळसे पाटलांना 42 गावात फार अवघड आहे बरं का. दिलीप वळसे पाटील मागे राहणार बरं का. खरं काय सांगा बरं तुम्ही. मग हे आंबेगाव तालुक्यातल्या लोकांना कळलं पाहिजे. नाहीतर आंबेगाव तालुक्यातल्या लोकांनी ऐकायचं, तिकडून म्हणायचं लय अवघड आहे बरं का. आपल्या लोकांनी म्हणायचं असं व्हा, दुसऱ्याने म्हणायचं काय सांगता येत नाही. आता ह्या अशा अफवा जर आपल्या नावावर पसरायला लागले तर मग आपल्याला काय परिस्थितीला सामोरं जायला लागेल याची काळजी घ्या.
मेळावा घ्यायला थोडासा जरी आपण लवकर घेतलेला असला तरी माझं तुम्हाला एक मत आहे, निवडणुकीचा प्रचार याचा अर्थ गाड्या भरवून इकडं तिकडं मिरवणे असा नाही. निवडणुकीचा प्रचार याचा अर्थ तुमच्या गावात समजा 3 बूथ असतील, तर एका बूथला 10 माणसं, दुसऱ्या बूथला 10 माणसं, तिसऱ्या बूथला 10 माणसं, या 10-10 लोकांनी त्या बूथची काळजी करायची आणि मतदाराला समजावून सांगून त्याला घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणून पुन्हा त्याला घरी नेऊन सोडेपर्यंतची जबाबदारी बूथ प्रमुखाची राहणार आहे. बूथ प्रमुखांची मी एक मीटिंगसुद्धा बोलवणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये मी तुमच्या सगळ्यांशी त्या ठिकाणी बोलेन. एवढंच मी आपल्याला सांगतो. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ झालेला आहे. निम्म्या लोकांचं जेवण झालं आहे, निम्म्या लोकांचं व्हायचं आहे. इथं पहिली संधी महिलांना द्या आणि मग पुरुषांनी घ्या, एवढं मी सांगतो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाठिंबा